एवढे 5 मासे, पण 5 माशातला हाच मासा मोठा आहे, बाकीचे सगळे बारकाली. आणि हे खालचे जे तुम्ही दगड पाहताय सगळे कलरफुल दगड आहे. माशांसाठी इथे तुम्ही बघू शकता एक छोटंसं घर पण आहे. हाय मित्रांनो, गुड मॉर्निंग. कसे आहात? मजेत ना? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, मी आहे अनिकेत चावरे. आणि मित्रांनो, आजचा आपला ब्लॉग खूप स्पेशल असणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग आजच्या ब्लॉगला सुरू करूया. मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये काय स्पेशल आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. ते आहे म्हणजे माझं घर. मित्रांनो, माझं घर कसं आहे मी ते तुम्हाला दाखवणार आहे. आणि छान वाटल्यास तुम्हाला तुमच्या कमेंटद्वारे मला नक्की कळू द्या. तर मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा पाहूया आपण देवघर. हे तुम्ही बघू शकता. इथं असं एक देवारा आहे आणि देवारा शेजारी इथं बेड आहे असा एवढा मोठा. आणि ही अशी एवढी मोठी रूम आहे. मित्रांनो, ह्या रूम मधून बाहेर निघल्यास इथं आहे हॉल. हे तुम्ही बघू शकता. इथं सोफा आहे. आणि सोफा मित्रांनो हा एक नाही, हे 2 सोफे इथे मध्ये असं जॉईंट केलेला आहे. आणि ह्या बाजूला असं इथे कपाट आहे. हे बघा, इथे फिश स्टँड दाखवतो तुम्हाला. हे बघा, एवढे 5 मासे, पण 5 माशातला हाच मासा मोठा आहे, बाकीचे सगळे बारकाली. आणि हे खालचे जे तुम्ही दगड पाहताय सगळे कलरफुल दगड आहे. माशांसाठी इथे तुम्ही बघू शकता एक छोटंसं घर पण आहे. आणि ह्या बारक्या डब्यात इथे कासव पण आहे. चला मित्रांनो, आपण किचन पाहूया. हा आहे किचन. इथे छोटासा बेड पण आहे. मित्रांनो, आजचा ब्लॉग कसा वाटला तुमच्या कमेंटद्वारे मला सांगा. भेटूया मग पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये.